जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ओम आणि तुमचं स्वागत करतो ओम ग्राफिकच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गणेशोत्सव अगदी काही दिवसावर आलेलाच आहे. त्यानिमित्त आपण गणेशोत्सव याच्यावर एक पी एल फाईल बनवलेली आहे आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर खूप साऱ्या जणांच्या कमेंट येत आहेत की भाऊ पासवर्ड बरोबर नाही. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पासवर्ड गावल आणि गावला तरच तुम्ही बरोबर पासवर्ड टाकू शकता. चुकीचा पासवर्ड टाकल्या तुमची फाईल ओपन होणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, ते पासवर्ड टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, तुमचा थोडाही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला, कारण आजचा जो बॅनर आहे तो एकदम कडक आणि एकदम खतरनाक झालेला आहे. तर चला मी पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घेतो. ओपन करून घेतल्याच्या नंतर हे न्यू टेक्स्ट जे आहे हे तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे. फट दिशा डिलीट केल्याच्यानंतर बघू शकता असं काही कोरं होऊन जाईल तुमच्या पुढे. त्यानंतर तुम्हाला शेवटच्या ऑप्शनवर यायचे, म्हणजे शेवटच्या 4थ्या नंबरच्या ऑप्शनवर चौथ्या नंबरच्या ऑप्शनवर आल्याच्यानंतर इथं जे आहे ते तुम्हाला साईज टाकून घ्यायची. इथं साईज टाकून घ्यायचं. तर साईज काय टाकायची, वर 3 डॉट दिसतील तुम्हाला, त्याच्यावर जायचं. इथं इमेज साईज दिसेल 5व्या नंबरचा ऑप्शन, त्याच्यावर जायचे आणि इथं 800 आणि इथं 500 करायचे तुम्हाला आणि ओकेवर क्लिक करायचे. ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे अशी काही साईज तयार होईल. त्यानंतर डायरेक्ट गॅलरीत जाऊन मी दिलेलं जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला ते डायरेक्ट मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट बॅकग्राऊंड घेऊन टाकायचे. आता बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर यायचे लगेच तुम्हाला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मी एक तुम्हाला काय अशा पद्धतीची PNG दिलेली आहे ती इथं ॲड करून घ्यायची. ॲड करून घेतल्याच्यानंतर रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती फुल करून टाकायची. फुल केल्याच्यानंतर आता परत तुम्हाला गॅलरीत जावं लागणार आणि आपला जे गणपती बाप्पाचा मी फोटो दिलेला आहे तुम्हाला, ते फोटो तुम्हाला इथं घ्यायचा आहे. ते एकदम कडक आणि एकदम नाद असा फोटो आहे मित्रांनो. तर त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. बघू शकता अशा काही पद्धतीचा एकदम कडक आणि एकदम खतरनाक फोटो मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला, तर आता लेअरमध्ये जायचं आहे. तर लेअरचं ऑप्शन कुठं आहे, तर वर कोपऱ्यात जे लेअरचं ऑप्शन दिसते तुम्हाला त्याच्यावर जायचे. त्याच्यावर गेल्याच्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला काही लेअर दिसतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या लेअरला आहे ते लॉक दिसते ना, ते लॉक टाकून घ्यायचं आहे. सर्वात आधी हे तुम्हाला काम करायचे. त्यानंतर आता मी परत गॅलरीत जातो आणि गणेश उत्सवचा आपण एक खतरनाक टेक्स्ट दिलेला आहे आणि त्याला इफेक्ट पण असा खतरनाक मारलेला आहे. तर तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करतो. फुल केल्याच्यानंतर आता जे आपलं गणेश उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जो टेक्स्ट आहे तो इथं घ्यायचा आहे आणि तोसुद्धा टेक्स्ट असा एकदम खतरनाक आहे, ते इथं घ्यायचा आहे आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे. फुल केल्याच्यानंतर आता मेन मुद्दा म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट इथं घ्यायचा. अशा पद्धतीचा मी टेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला आणि इथं असा सेट करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात खतरनाक काम म्हणजे तुमचे फोटो ॲड करायचे. त्या बॉक्समध्ये तुमचे फोटो कसे ॲड करायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे बॉक्समध्ये PNG कशा ॲड करायच्या म्हणून. ते जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर फोटो कशा करायच्या त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. बघू शकता अशा काही पद्धतीने खतरनाक टाईपमध्ये तुम्ही फोटो जे आहेत तुमच्या ॲड करून घेऊ शकता. आता जे तुमचं जे कुठलं गणेश मंडळ असेल त्या गणेश मंडळाचं नाव टाकून घ्यायचे तुम्हाला. ते नाव टाकण्याच्या आधी मी एक अशा काही पद्धतीची पट्टी तुम्हाला दिलेली आहे, हिला इथं अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे. ॲड केल्याच्यानंतर आता जे काही तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते नाव असं फट्ट दिशा टाकून घ्यायचं आहे आणि इथं या पट्टीच्या वर जे आहे ते सेट करून टाकायचे. बघू शकता अगदी 2 मिनटात आपला तो खतरनाक बॅनर आपल्या गणेश मंडळाचा असो किंवा तुमचा असो असा खतरनाक बॅनर रेडी झालेला आहे.
तुम्हीसुद्धा असे तुमच्या मित्राचा बॅनर बनवू शकता. आणि तुम्हाला जर अशा ऑर्डर येत असतील त्या ऑर्डरचं बॅनर बनवून तुम्ही त्याच्याकडून काहीतरी प्राईज घेऊ शकता आणि असा खतरनाक बॅनर त्यांना बनवून देऊ शकता. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.